मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज आता जज साहेबांना सांगतो, माझे असोसिएट ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता अर्जुनचं नाव घेता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. महिपत, साक्षी तर पूर्णपणे कोमात जातात. नक्की रविराजचं काय चाललंय त्यांना कळतच नाही. नेमकी त्याचवेळी आता अर्जुन, सायली दोघेही तेथे येतात. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहतात. सायली आता तेथे पुढे बसते तर अर्जुन लगेच रविराज जवळ जातो. अर्जुन हा रविराजला थँक्यू म्हणतो. त्यावेळी रविराज देखील त्याला ऑल द बेस्ट म्हणतो. तर कल्पना विचारू लागते, अगं सायली, हे काय आहे? त्यावेळी सायली म्हणते, थोडा धीर धरा आई, तुम्हाला सर्व काही समजेल. तर इकडे महिपत म्हणतो, हा अर्जुन सुभेदार मध्येच कसा काय टपकला? कारण यांच्यामधनं आणि अर्जुन सुभेदारामधनं अजिबात विस्तव सुद्धा जात नाही, असं म्हणून तो नागराजकडे पाहतो. त्यावेळी तो म्हणतो, दादाने मला सुद्धा काही कल्पना दिली नव्हती. दादाचं नक्की काय चाललंय हेच मला कळत नाही. इकडे अर्जुन हा प्रतापला म्हणतो, आता मी तुमचा वकील आहे, असं म्हणून तो जज साहेबांना देखील सांगतो. प्रताप सुभेदारांच्या ट्रकमध्ये जे ड्रग्ज सापडले होते त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. एक खूप मोठा प्लॅन करून त्यांना यामध्ये अडकवलं गेलं आहे आणि हेच प्रूव्ह करण्यासाठी माझा पहिला आणि शेवटचा एकच विटनेस असणार आहे, तो म्हणजे महिपत शिखरे. आता महिपतचं नाव घेताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्यावेळी महिपत देखील खूप घाबरतो. तर साक्षी डोळे वटारून अर्जुनकडे पाहू लागते. इकडे प्रताप मनातल्या मनात म्हणतो, मला माहीत आहे अर्जुन इथे आला म्हटल्यावर पहिल्यांदा महिपतचं नाव घेणार, कारण अर्जुन पुन्हा एकदा बिनबुडाचे आरोप महिपतवर करून माझा खूप मोठं नुकसान करणार आहे. पण रविराज हा अर्जुनला असा आर्ग्युमेंट करू का देतोय कळतच नाही, असं म्हणून तो मनातल्या मनात अर्जुनबद्दलचा राग व्यक्त करतो. अर्जुन जज साहेबांकडे आता महिपतला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो. आता जज साहेब देखील अर्जुनला लगेच ती परमिशन देतात. महिपतला नाईलाजाने आता विटनेस बॉक्समध्ये यावं लागतं. तेव्हा अर्जुन पहिला प्रश्न त्याला विचारतो, एक सुप्रसिद्ध बिल्डर आहात बरोबर ना? त्यावेळी महिपत सावसूतपणाचा आव्हानात म्हणतो, हो, माझा आहे थोडा थिडका पोटा पाण्याचा बिझनेस. त्यावेळी पोटापाण्याच्या नावाखाली अजून कोणकोणते धंदे तुम्ही करता, असं अर्जुन आता विचारतो. त्यावेळी आता महिपत जरा घाबरतो. तर प्रतिपक्षाचे जे वकील असतात ते वकील म्हणतात, अर्जुन सुभेदारांनी फक्त प्रताप सुभेदारांविषयीच बोलावं. अर्जुन लगेच म्हणतो की मी त्यांच्याच केसविषयी बोलतोय. तर जज साहेब प्रतिपक्षाच्या आता शांत बसायला सांगतात. ते अर्जुन हा महिपतला म्हणतो, तुम्ही गरजू लोकांना पैसे देऊन त्यांच्याकडून चांगलं व्याज कमावता असं मी ऐकलंय. तेव्हा महिपत घाबरतो. साक्षी देखील. अर्जुन जे प्रश्न विचारतोय त्यावर प्रिया म्हणते, काय ग अस्मिता, अर्जुन असा का बोलतोय? प्रताप मामांना हा असा सोडवणार आहे का? महिपत काकांना असा धारेवर धरून. त्यावेळी अस्मिता म्हणते, आता रविराज काकांनी काहीतरी विचार करूनच अर्जुनला ही संधी दिली असेल ना, मग आपण का बोलायचं? ही प्रिया म्हणते, हा काहीही करू देत पण प्रताप मामा सुटायला हवीत ना. अस्मिता म्हणते, हो. इकडे अर्जुन महिपतला म्हणतो, तुम्ही या प्रताप सुभेदारांना सुद्धा असेच फायनान्स दिलं होतं, अधिक व्याजदराने, बरोबर ना? त्यावेळी आता महिपत जरा घाबरतो. त्यानंतर अर्जुन थोडे पुरावे सादर करत जज साहेबांना म्हणतो, ज्या दिवशी ट्रकमध्ये ही औषधं जात होती त्या औषधांना फायनान्स महिपत शिखरेनेच दिला होता. वेळी महिपत म्हणतो, हो, मीच दिला होता, मग त्यात कुठे काय बिघडलं? अर्जुन म्हणतो, तसं नाही, मी त्याला फायनान्स दिला म्हटल्यावर मी त्यामध्ये ड्रग्ज ठेवले त्याचा अर्थ असा होतो का? अर्जुन म्हणतो, मी तर असं कधीच बोललो नाही. मग आता अर्जुन त्याला पुन्हा उलट प्रश्न विचारतो, मग तुम्ही प्रताप सुभेदारांना याबद्दल एक सुद्धा जाब का विचारला नाही? फायनान्स तुम्हाला औषधांसाठी दिला होता, त्याच ट्रकमध्ये नेमके ड्रग्ज कसे सापडले? आता महिपत थोडा घाबरतो पण बाजू सावरत तो म्हणतो, कारण प्रताप सुभेदारांवर माझा विश्वास आहे आणि तुम्ही हे जे म्हणताय ना ते दुसऱ्या कोणत्या तरी राक्षसाचं काम असेल. अर्जुन आता रागातच म्हणतो, तो राक्षस जर मी म्हणालो तुम्ही आहात तर मग? तेव्हा सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो. प्रतिपक्षाचे वकील म्हणतात, अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा महिपत शिखरेंवर आरोपाकडे पुरावे नाही आहेत. त्यावेळी अर्जुन म्हणतो, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ठोस पुरावे आहेत, ते मी आता कोर्टाला सादर करणार आहे. हे ऐकताच सर्वजण आश्चर्याने अर्जुनकडे पाहतात. आता अर्जुन लगेच पुरावे म्हणजेच
तो पेनड्राईव्ह घेतो आणि जज साहेबांना दाखवतो. जज साहेब लगेच तो पेनड्राईव्ह आता लावण्याची परमिशन देत. लगेच पेनड्राईव्ह लावण्याची व्यवस्था केली पण जाते आणि त्यामध्ये असणारं संतोष त्याचबरोबर महिपतचं जे काही फोनवर बोलणं झालेलं असतं ते सर्व रेकॉर्डिंग आता तेथे असणारे सर्वजण ऐकू लागतात. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रतापला तर खूप राग येतो, कारण आता त्या ट्रकमध्ये ड्रग कशा प्रकारे ठेवलं, त्याचबरोबर प्रतापला कसं अडकवलं, सर्व काही रेकॉर्डिंग त्यामध्ये असतं. तेव्हा आता प्रताप रागानेच महिपतकडे पाहतो. महिपत मात्र एकदम शांत असतो. त्यानंतर चैतन्य देखील आता साक्षीकडे पाहू लागतो. तर साक्षी आता रडकुंडीला येते. काय करावं तिला समजत नाही. इकडे सुभेदारांच्या घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की आपण अर्जुनवर विश्वास न ठेवता महिपतवर ठेवला आणि त्यानेच आता प्रतापला अडकवलं. तर अर्जुन सायलीला इशारा करतो. तर सायली आता पटकन बाहेर जाते. कुणाला काही समजत नाही सायली नक्की का गेली. त्यानंतर महिपत म्हणतो, जज साहेब हे सर्व काही खोटं आहे. अहो आजकाल टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. हे असे फेक व्हिडिओ ऑडिओ बनवता येतात. अर्जुन म्हणतो, हो बनवता येतात ना, पण पोलिसांना माहीत आहे की हे सर्व काही खरं आहे. आता अर्जुनने महिपतला पूर्णपणे अडकवलेलं. साक्षी, प्रिया आणि नागराज या तिघांचेही चेहरे पडतात. महिपत पुढे म्हणतो, अहो किल्लेदार साहेब तुम्ही काहीतरी बोला. अर्जुन बिनबुडाचे आरोप करतोय माझ्यावर. तरीही आता किल्लेदार काही बोलायला तयार होत नाही, म्हणून महिपत आता नाटक करू लागतो. त्याच्या छातीत जोराची कळ येऊ लागते असं तो सर्वांना भासवतो. साक्षी खूप घाबरते, ती पुढे चाललेली असते. नागराज म्हणतो, साक्षी थांब, रिलॅक्स. मग आता जज साहेब म्हणतात, डॉक्टरांना बोलवा. अर्जुन म्हणतो, डॉक्टरांना बोलवण्याची गरज नाही, कारण माझा भाऊ अश्विन स्वतः डॉक्टर आहे. तुमची परमिशन असेल तर महिपत शिकरेंना आपण चेक करूया तिथे. त्यावेळी अश्विन आता लगेच पुढे येतो. महिपतला समजतं आपलं खोटं पितळ उघड पडेल. या विचाराने तो अश्विनला म्हणतो, नाही आता मी एकदम ठीक आहे असं म्हणून तो पुन्हा नॉर्मल होतो. आता महिपत पाणी मागतो. अर्जुन म्हणतो, मला तुम्हाला पाणी पाजायला ना खूप आवडेल. आता चैतन्यला अर्जुनचा खूप राग आलेला असतो. विराज तोंडातून एक शब्द देखील तिथे काढत नाही, तो एकदम गप्प असतो. त्यानंतर प्रताप महिपतला म्हणतो, काय रे महिपत तू असा नीचपणा केलास. त्यावेळी तुम्ही तर डायरेक्ट अरेतुरीची भाषा वापरायला लागलात. अहो मी असं का करेन, मीच तुम्हाला एवढा मोठा फायनान्स दिला आणि तुम्हाला जेलमधून सोडवलं. तुम्हाला एवढा विश्वास आहे तर मग तुमचा तो माणूस कंपनीतला तुम्हाला सोडवायला, साक्ष द्यायला इथे का नाही आला. त्याचवेळी सायली संतोषला घेऊन तेथे येत म्हणते, संतोष जमदाडे स्वतः आले आहेत. सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात. आता अस्मिता म्हणते, आजी अगं तू पाहिलं का, अर्जुनने त्या दिवशी ह्या संतोषला आपल्या घरात किती तुडवलं होतं. त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, हो ग. मग इकडे आता संतोष जमदाडे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन द्यावी असं अर्जुन जज साहेबांना म्हणतो. तेव्हा ते लगेच परमिशन देखील देतात. महिपत लगेच साक्षीजवळ जाऊन बसतो. चैतन्य खूप रागात महिपत साक्षीकडे आता नंतर पाहू लागतो. तेव्हा अर्जुन आता विचारतो, संतोष तुम्ही महिपत शिकरे यांना ओळखता का. पहिल्यांदा संतोष जरा घाबरतो, काहीही बोलत नाही. अर्जुन दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्याला विचारतो. तेव्हा हो मी महिपत शिकरे यांना ओळखतो आणि मी पैशांसाठी आमच्या कंपनीच्या ट्रकमध्ये ड्रग ठेवले होते महिपत शिकरे यांच्या सांगण्यावरून. आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सायलीला खूप आनंद झालेला असतो. अशा प्रकारे प्रताप सुभेदारांना ट्रकमध्ये ड्रग ठेवून अडकवलं हे सर्व काही संतोष कोर्टासमोर सांगू लागतो. महिपत साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंग चोरतो. तर चैतन्य रागात त्यांच्याकडे पाहू लागतो. साक्षी मात्र आता नजर चोरत असते. संतोषने एक ना एक गोष्ट आता सांगितलेली असते. तो आता रडतच म्हणतो, माझ्या मुलीच्या आजाराच्या खर्चासाठी मी फक्त महिपतकडून पैसे घेऊन हे काम करत होतो. हे सर्व काही झालंय ना ते फक्त महिपतच्या सांगण्यावरून असं म्हणून तो चांगलाच आता महिपतचं कारस्थान सर्वांसमोर सांगतो. कोर्टे तो म्हणतो, मला माझ्या कृतीचा पश्चाताप व्हायला लागला म्हणूनच मी तो पेनड्राईव्ह सायली सुभेदार यांना दिला. त्यावेळी अस्मिता आता म्हणते, सायलीला का दिला असेल. सायलीला मात्र आता आनंद झालेला असतो. आता शेवटी महिपतला शिक्षा होणार या विचाराने सर्वजण खुश असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये महिपतला आता
अंमली पदार्थांची तस्करी केल्याबद्दल आता कारावासाची शिक्षा होते. त्याला बेड्या ठोकल्या जातात. तो रागातच सायलीकडे पाहतो. प्रतापला सायलीचं खूप कौतुक वाटतं. तो म्हणतो, सुभेदारांची सून म्हणून तू नावाला जागलीस बेटा. खरंच सायली, थँक्यू. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.